नाण्याची एक बाजू आपण पडताळून पाहिली आहे आणि त्या पडताळलेल्या बाजूनुसार आपण पाहिलं 20 षटकांमध्ये 101 धावा या धावफलकावरती लावल्या गेल्या आहेत. 102 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलं आहे. आता त्या लक्ष्याचा पाठलाग सेकंड इनिंगमध्ये कशा प्रकारे होईल त्याकरता आपल्याला अगदी काही क्षणात वळावं लागेल मैदानाच्या दिशेने. आणि जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल आपण हरेश पांड्या सरांचा आवाज देखील ऐकणार आहोत. त्याचबरोबर क्रिकेट एक्सपर्ट म्हणून आमच्या समेत जयेश दादरकर सर देखील आहेत. BCCI लेवल 2 चे आपण हेड कोच म्हणून कार्यरत आहात. सर काय म्हणाल 102 धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलं आहे. आता कशा प्रकारचं क्रिकेट सिम्बा सिक्सरकडनं पाहायला मिळेल? तसं पाहायला गेलं तर 102 धावांचं हे टार्गेट तसं फारच कमी आहे. पण एक डिसिप्लिन बॉलिंग टाकली तर ह्या मॅचमध्ये काहीतरी एक चुरस बघायला मिळेल आपल्याला. आणि थोडासा फिल्डिंग अशा वेळेस आहे ना, जेव्हा असे छोटे छोटे टार्गेट्स तेव्हा फिल्डिंगचा पण तेवढी साथ मिळाला पाहिजे. आता तुम्ही बघितलं असेल की सिम्बा सिक्सरचे कालची मॅच, कालची फिल्डिंग आणि कालची बॉलिंग तर थोडंसं काहीतरी त्यांनी घरी बसून एक काहीतरी मंथन केलेलं आहे. काय त्यांना कान मंत्र त्यांच्या कोचेसनी किंवा त्यांच्या सपोर्ट स्टाफनी दिलेला आहे. खरोखरच त्यांची आज फिल्डिंग धावणं त्याच्यासाठी तू बघितलं असं एक वेगळी टीम तुला सिम्बा सिक्सरची दिसली. आणि मी नेहमी बघितलं की हा पहिल्या दिवसापासून त्यांचे जे ओनर आहे मानस दुरू यांनी त्याच्यावरती खूप असं मेहनत केली. तो पहिल्या दिवसापासून सिलेक्शनसाठी येत होता आणि खरोखरच त्याची पण मेहनत आहे जी ज्या जे ओनर्स आहेत मानस दुरू आणि नरेश दुरू यांची पण मेहनत आहे त्या टीमवरती. आणि खरोखर ती आता आपल्याला दिसायला लागली आहे. आणि प्रत्येक असे टुर्नामेंटमध्ये असंच असतं की जी चांगली टीम आहे ती हळूहळू अशी दिसायला लागते. सर्वात चांगली टीम आहे ते आमच्या ह्या SKCLच्या लीगमध्ये. तर मला असं वाटतं की पुढे जाऊन ते त्यांच्या अपोनंट्सला एक चांगला म्हणजे कॉम्पिटिशन पण देतील आणि होऊ शकते ते क्वालिफाय व्हायच्या मार्गावरती आहेत आता. आणि दुसरी गोष्ट असं बघितलं ना, जशी ही टुर्नामेंट चालली आहे तसे एक रंगतदार तुला गेम्स पण बघायला मिळतात. पण अजून एक तुला कसा बक्षिसांचा वर्षाव पण ह्या टुर्नामेंटला होतं. जसं तुम्ही कालच पाहिलं की एवढ्या मोठ्या न्यू इंडिया ॲश्युरन्सनी एक 75,000 रुपयाचं आपल्याला एक याच्या मोठ्या ब्रँडनी जी टॉपमोस्ट मेडिक्लेम कंपनी आहे आणि जी PSU आहे त्यांनी आपल्याला 75,000 रुपये दिले आहेत. त्याप्रमाणे ह्यावेळेस आता असं प्रत्येक दिवशी काय ना काय वर्षा होत चालला आहे या प्राइजेस. आता जितेंद्र तामोरे जे मुलुंड चॅलेंजर्सचे आमचे हॉनररी सेक्रेटरी आहेत त्यांचा मुलगा पण आमच्याकडे हार्दिक तामोरे जो मुंबईसाठी रणजी ट्रॉफी खेळतो त्यांनी सेमीफायनलमध्ये पण एक 100 केले होते. त्यांनी ही टुर्नामेंट बघितली आणि त्यांनी ह्या टुर्नामेंटसाठी बेस्ट एमर्जिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंट म्हणून एक 5,000चं बक्षीस दिलं आहे. असं नाही, त्यांनी 5 वेगळे प्रकारचे त्यांनी आपल्याला प्राइजेस दिले आहेत. त्यासाठी बेस्ट डेव्हलपमेंट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मिळाले, बेस्ट विकेट कीपर ऑफ द टुर्नामेंट ज्या हा यू रेअरली सी सच टाईप ऑफ प्राइजेस. आणि खरोखर दीपक पाटील साहेबांचं पण त्यासाठी आपण कौतुक कराल की ते बघतायत की आपण किती जणांना कसे आपण ह्याच्यातनं निवडू शकतो. त्याचं बेस्ट विकेट कीपर ऑफ द टुर्नामेंट, बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट त्यासाठी 5,000 रुपयाचं बक्षीस दिलं आहे. आणि ओव्हर अँड अबोव दॅट एवढं सर्व चालू असताना एखादी बेस्ट डिसिप्लिन ऑर द फेअर प्ले अवॉर्ड जो बोलतो आपण तो पण देणार.